तो आपण कंटिन्यू करूया विथ द नेक्स्ट क्वेश्चन, ज्यामध्ये आहे द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अ करंट I कॅरिंग सर्क्युलर कॉइल ऑफ रेडियस R अँड नंबर ऑफ टर्न्स N डिपेंड्स ऑन. सो वन्स अगेन आपल्याकडे हा क्वेश्चन जो आहे आपला 12th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 10 जो आहे दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, ज्यामध्ये आपल्याला असं माहिती आहे की करंट कॅरिंग सर्क्युलर कॉइल सुद्धा मॅग्नेटिक डायपोल सारखं बिहेव करू शकेल. मग आपल्याकडे असलेला हा मॅग्नेटिक डायपोलचा जो फॉर्म्युला जो आहे बेसिक फॉर्म्युला दॅट इज द M into 2L. M इज द पोल स्ट्रेंथ, 2L इज द मॅग्नेटिक लेंथ. हा आपल्या बार मॅग्नेटचा फॉर्म्युला आहे. बट असा जर मॅग्नेटिक डायपोल जर आपल्या एखाद्या करंट कॅरिंग सर्क्युलर कॉइलने जर फॉर्म जर केला तर त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे N इज द नंबर ऑफ टर्न्स, I is the current and A is the area of the circular coil. Now N and I remains तर as it is, but circular coil चा area चा तर बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे which is the pi r square. तर हा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कोणावरती डिपेंड आहे इज ऑप्शन डी, नंबर ऑफ टर्न्स, करंट आणि रेडियसचा स्क्वेअर या सर्वांवरतीही डिपेंड आहे. प्युअरली थेरॉटिकल आणि एक्स्ट्रीमली इझिएस्ट क्वेश्चन आहे हा. कंटिन्यू करूयात विथ ओके. The equivalent capacity between the terminals A and B is question mark. So ही जर गिवन डायग्राम जर बघितली तर आपल्याला समजतो आहे क्वेश्चन वरूनच की हा आपला 11th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 8 जो 12th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 8 जो आहे दॅट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधून आलेला आहे, ज्यामध्ये आपण व्हॉट इज कॅपॅसिटर, त्याचं कंपोजिशन, त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, त्याचे डिफरंट टाइप्स आणि देन त्याचं सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन जे आहे हे कसं कॅल्क्युलेट करायचं असतं याचा स्टडी ऑलरेडी केलेला आहे. सो ही डायग्राम जर बघितली तर आपल्याला असं समजतंय की बिटवीन द टर्मिनल्स A अँड B जे आहे आपल्याकडे 1, 2, 3 अँड 4 हे 4 कॅपॅसिटर्स कनेक्टेड आहे. नाव इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेट करण्याआधी मला बेसिकली काय माहिती असायला हवं, जर नंबर ऑफ कॅपॅसिटर जर पॅरलल मध्ये जर कनेक्ट जर असतील तर ते कॅल्क्युलेट करण्याचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे CP इज इक्वल्स टू C1 प्लस C2 प्लस सो ऑन. आणि तो जर सिरीज मध्ये जर असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे इज 1 अपॉन C1 प्लस 1 अपॉन C2 प्लस 1 अपॉन C3 अँड सो ऑन. सो आपल्याला गिवन डायग्राम मध्ये फाइंड आउट करायचं आहे की हे जे डिफरंट कॅपॅसिटर जे आहेत त्यापैकी कोण सिरीज मध्ये आहे, कोण पॅरलल मध्ये आहे आणि हे आयडेंटिफाय कसं करायचं आहे आपण ह्या पॉइंट पासून स्टार्ट करूया. सो आयदर A टर्मिनल और B टर्मिनल कोणत्याही टर्मिनल मधून आपण जे आहेत करंट पास होतो आहे असं अज्युम करणार आहोत. आणि हा करंटही कसा पास होणार आहे, या दोन टर्मिनल्स मध्ये आपण एक सेल और बॅटरी कनेक्ट करणार आहोत, ज्यामुळे काय होईल आपण अज्युम करूया की ह्या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून अशा डायरेक्शन मध्ये निगेटिव्ह टर्मिनल B कडे करंट जो आहे असा पास होणार आहे. हेच आपण आणखी पुढे कंटिन्यू करूया. सो आपल्या ह्या पर्टिक्युलर केस मध्ये करंट जो आहे इथे अशा ह्या दोन पाथ मध्ये स्प्लिट होणार आहे. आपण याला करंट I1 आणि करंट I2 जे आहेत असे नाव देऊया. वाईल मला इथे दिसत आहे की हा एक कॅपॅसिटर 1, हा कॅपॅसिटर 2 आणि कॅपॅसिटर 3 हे तिघेही कॅपॅसिटर मधनं पास होणारा करंट जो आहे हा सेम आहे, विच मीन्स ते तिघे सुद्धा सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. वाईल ह्या तिघांच्या कॉम्बिनेशन बरोबर हा लास्ट वाला कॅपॅसिटर जो आहे याला आपण C4 बोलूया. या तिघांच्या सिरीज कॉम्बिनेशनला C4 जो आहे हा पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. मग याची जर मी आणखी सिम्प्लिफाईड डायग्राम जर ड्रॉ करू शकत असणार असेल तर ती सिम्प्लिफाईड डायग्राम अशी होणार आहे. आपण कन्सिडर करूया की आपल्याकडे हा एक कॅपॅसिटर आहे C, आणखी एक कॅपॅसिटर आहे C, आणखी एक कॅपॅसिटर आहे C आणि ह्या तीन कॅपॅसिटरला आपण इथे पॅरलल मध्ये एक कॅपॅसिटर कनेक्टेड आहे आणि याला आपण अशी एक बॅटरी कनेक्टेड आहे आणि हे टर्मिनल्स A अँड B आहेत. म्हणजे ही जी डायग्राम आहे ऍज इट इज कॉपी पेस्ट डायग्राम जी आहेत आपण या ठिकाणी फक्त सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये ड्रॉ केलेले आहे. सो आपल्याकडे आहे तीन कॅपॅसिटर सिरीज मध्ये. सो आपण हा फॉर्म्युला यूज करूया. आपण कॅल्क्युलेट करतो आहोत CS इज इक्वल्स टू 1 अपॉन C प्लस 1 अपॉन C प्लस 1 अपॉन C. बिकॉज डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची ऍडिशन 1 प्लस 1 प्लस 1 इज 3. ही व्हॅल्यू आहे आपली CS 1 अपॉन CS ची. सो CS जो बनणार आहे दॅट इज द C अपॉन 3. नाव आपल्या डायग्राम मध्ये हा CS या तिघांचा या C बरोबर पॅरलल मध्ये आहे. मग जर आपण हा CP जर कॅल्क्युलेट करतो आहोत इट इज द CS प्लस C.
CS ची व्हॅल्यू मला माहिती आहे, इट इज C/3 प्लस C जर केला, होपफुली सर्वजण एबल आहात की एवढं कॅल्क्युलेशन करू शकता. हे कॅल्क्युलेशन करून आपला आन्सर येणार आहे, इट इज 4C/3 विच इज ऑप्शन डी जो आहे या ठिकाणी येणार आहे. आपण कंटिन्यू करूया विथ आवर नेक्स्ट क्वेश्चन. यामध्ये आपल्याला असं दिलं आहे, इन द गिवन सर्किट द RMS व्हॅल्यू ऑफ करंट थ्रू द रेजिस्टर R इज गिवन बाय. फर्स्ट ऑफ ऑल हा जो क्वेश्चन जो आहे आपला 12th स्टँडर्डचा आय थिंक चॅप्टर नंबर 12च आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ज्यामधनं आलेला आहे. आणि सॉरी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे आपला 13 नंबरचा चॅप्टर आहे, AC सर्किट, ज्यामधनं आपला हा पर्टिक्युलर क्वेश्चन आलेला आहे. ज्यामध्ये आपल्याला VRMS गिवन आहे, कॅपॅसिटर, इंडक्टर आणि रेजिस्टर यांचं सिरीज कॉम्बिनेशन आहे आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे करंटची व्हॅल्यू. सो आधी आपण बेसिक फॉर्म्युलाज आपल्याला जे माहिती आहे ते लिहूया. सो आपल्याकडे आहे VRMS इज इक्वल्स टू IRMS, इथे I स्मॉल असायला हवा, कॅपिटल स्मॉल चालेल, टाइम्स द इम्पिडन्स ऑफ द सर्किट Z जे आहे हे आहे आपला VRMS करंट आणि ह्या तिघांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स दॅट इज द इम्पिडन्सचा फॉर्म्युला. नाव बिकॉज हे तिघेही सिरीज मध्ये कनेक्टेड आहे, त्यामुळे तिघांमधनं पास होणाऱ्या करंटची व्हॅल्यू तर एनिवे सेमच आहे. बट आधी आपल्याला हा इम्पिडन्स जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे, जो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, इम्पिडन्स इज इक्वल्स टू R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. हा आहे आपल्या LCR सिरीज कॉम्बिनेशन मध्ये इम्पिडन्सचा फॉर्म्युला, ज्यामध्ये त्यांनी समहाऊ सर्व व्हॅल्यूज आपल्याला ऑलरेडी मेन्शन केलेला आहे. इथे आहे रेजिस्टन्सची व्हॅल्यू 100² प्लस पुढे आहे आपला XL आणि XC, ज्याच्या व्हॅल्यू आहे 200 मायनस 100, याचा होतो आहे स्क्वेअर. याला आणखी पुढे आपण कंटिन्यू करूया. स्क्वेअर रूट मध्ये इथे आहे आपल्याकडे 100² प्लस 100². याला आपण असं लिहूया एव्हरीवन, इट इज 2 मल्टिप्लाइड बाय 100 चा स्क्वेअर. नाव 100 चा स्क्वेअर त्याला जर आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर जर घेतला, हा ओनली 100च बाकी राहणार आहे आणि स्क्वेअर रूट ऑफ 2 जो आहे दॅट रिमेन्स ॲज इट इज. हे 100² प्लस 100² करण्याचे मल्टिपल वेज आहे, यापैकी जो मला बेस्ट सुटेड वाटतो आहे ही वाली प्रोसिजर मी यूज केलेली आहे. सो इथे आला आहे आपला Z साठी फॉर्म्युला इज 100/√2. देन आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे IRMS इज इक्वल्स टू VRMS/Z इज इक्वल्स टू VRMS ची व्हॅल्यू आहे, इट इज 200√2 अपॉन 100√2. सो √2 कॅन्सल झाले आहे या ठिकाणी आणि 100 टाइम्स 2 जो आहे ही आहे आपली करंटची व्हॅल्यू, विच इज ऑप्शन ए आपला हे राईट आन्सर असणार आहे. आणखी कंटिन्यू करूयात पुढे. आपल्याकडे क्वेश्चन असा आहे, द हाईट ॲट विच द वेट ऑफ द बॉडी बिकम्स 1/9 इट्स वेट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, आणि देन आपल्याला रेडियस ऑफ द अर्थ त्यांनी सांगितलं आहे R यूज करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल वन्स अगेन हा क्वेश्चन आला आहे आपल्या 11th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 5 विच इज द ग्रॅव्हिटेशन, ज्यामध्ये आपल्याला व्हेरिएशन इन ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे दोन फॉर्म्युलेज यूज करायचे आहे. नंबर 1, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, इट इज द gm/r², आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट सर्टन हाईट, इट इज द gm/r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. वाईल हा जो फॉर्म्युला आहे यालाच जर आपण दोन्ही साइडला जर m ने जर मल्टिप्लाय करतो आहोत, m स्मॉल m अँड m, तर ऍक्च्युली ह्या दोन व्हॅल्यूज ज्या येणार आहेत ह्या व्हॅल्यूज येणार आहेत वेट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ अँड वेट ॲट अ सर्टन हाईट W2. यापैकी त्यांनी आपल्याला विचारलं आहे की जर त्या पार्टिकलला आपण किती हाईट वरती घेऊन गेल्यानंतर त्याची वेट W2 ची व्हॅल्यू ही आपल्या ओरिजिनल वेटचा 1/9 टाइम असायला हवी. म्हणजे ते गिवन असं सांगता आहे, W2 इज इक्वल्स टू 1/9 टाइम्स द W1 विच इज द वेट. सो आता आपल्याकडे ऑलरेडी यांचे फॉर्म्युलेज आहे, सिम्पली आपण यांचा रेशो घेणार आहोत. सो आपण W2
अपॉन W1 असा रेशो घेऊयात. लेट्स फाइंड आउट आपल्याकडे काय टर्म बाकी राहते. सो W2 चा फॉर्म्युला माझ्याकडे ऑलरेडी आहे. इट इज द GMM अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर आणि W1 साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. इट इज द GMM अपॉन R स्क्वेअर. फक्त हे बेसिक कॅल्क्युलेशन बघून मला समजतंय इथे GMM कॅन्सल होणार आहे. बाकी काय राहतो आहे आपल्याकडे इथे, सॉरी ह्या टर्म मध्ये इथे हा अपॉन आहे. आपल्याकडे बाकी राहणार आहे हा R प्लस H स्क्वेअर जो आहे हा डिनॉमिनेटरला जाईल आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर R स्क्वेअर जो आहे इथे न्यूमरेटरला शिफ्ट होणार आहे. ही व्हॅल्यू आहे आपली W2 अपॉन W1 ची. होपफुली सर्वांना बेसिक कॅल्क्युलेशन जे आहे हे लवकर समजून येते. नाव ह्या केस मध्ये हा W2 अपॉन W1 जो आहे याला आपण ऍज इट इज ठेवूया. नाव आपल्याला ऑलरेडी माहिती आहे W2 ची व्हॅल्यू किती आहे. इट इज W1 अपॉन 9. तर आपण व्हॅल्यू पुट करूया इथे W2 साठी. इट इज W1 अपॉन 9. सो आता इथे W1 एकमेकांना कॅन्सल आउट करतील आणि R स्क्वेअर R प्लस H स्क्वेअर आणि 9 प्रत्येक टर्मचा जर मी या ठिकाणी स्क्वेअर रूट जर घेतला तर मला इथे कॅल्क्युलेशन येणार आहे. इट इज द R अपॉन R प्लस H इज इक्वल्स टू 1 अपॉन 9 जो आहे 9 चा स्क्वेअर रूट जो आहे हा बनणार आहे 3. ना हे बेसिक क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात आपण. 3 जर इकडे जर गेला आपल्याकडे बाकी राहणार आहे 3 टाइम्स द R इज इक्वल्स टू R प्लस H. याला आपण असं लिहूया R प्लस H इज इक्वल्स टू 3 टाइम्स द R. H इज इक्वल्स टू 3R. हा R इकडे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस जर झाला आपल्याकडे बाकी राहणार आहे H इज इक्वल्स टू 2R विच इज ऑप्शन जो आहे ऑप्शन डी या ठिकाणी मॅच होतो आहे. वन्स अगेन फॉर्म्युलेज यूज करायचे जे आहेत ते इझी आहेत बट मे बी थोडेफार जे कॅल्क्युलेशन करतो आहोत हे थोडेफार कॉम्प्लिकेटेड आहेत. बट एनिवे आपण आता एवढ्या 2 वर्षापासून कॅल्क्युलेशन्स करतो आहोत तर होपफुली सर्वांना हे कॅल्क्युलेशन्स इझी जात आहे. देन आहे आपल्याकडे इन द 2 सेपरेट सेटअप्स ऑफ द बायप्रिझम एक्सपेरिमेंट्स युजिंग द सेम वेवलेंथ. इथे मला समजतं आहे वेवलेंथ जो आहे याची व्हॅल्यू त्यांनी घ्यायला सांगितली आहे सेम, नो प्रॉब्लेम. द फ्रिंजेस आर ऑफ द इक्वल विड्थ्स. W जो आहे याची व्हॅल्यू सुद्धा त्यांनी दिली आहे सेम, नो प्रॉब्लेम. इफ द रेशो ऑफ द स्लिट सेपरेशन, वी नो स्लिट सेपरेशन जो आहे याला आपण स्मॉल d ने रिप्रेझेंट करतो, ज्यासाठी त्यांनी सांगितलंय त्याची व्हॅल्यू आहे इट इज 2/3. काही प्रॉब्लेम नाही. देन द रेशो ऑफ द डिस्टन्सेस बिटवीन द स्लिट अँड द स्क्रीन which is the capital D upon capital D2 is equals to question mark असं ते आपल्याला सांगत आहे. बाय द वे हा क्वेश्चन जो आहे आपला 12th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 7 वेव्ह ऑप्टिक्स मधून आलेला आहे, ज्यामध्ये आपण इंटरफरन्स डिफ्रॅक्शन याचा स्टडी केला होता आणि बायप्रिझम एक्सपेरिमेंटच्या हेल्पने आपण इंटरफरन्सचा स्टडी केला होता, ज्यामध्ये जी फ्रिंज विड्थ जी आली होती त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला होता फ्रिंज विड्थ W इज इक्वल्स टू लॅम्डा D अपॉन D. हा होता आपला फॉर्म्युला. नाव आपल्याकडे 2 डिफरंट केसेस आहेत तर मे बी आपण असं लिहूया त्याला. पहिल्या केस साठी इट इज द लॅम्डा 1 W1 लॅम्डा 1 D1 D1. सेकंड केस मध्ये बोलूया त्याला D2 लॅम्डा 2 W2 इज इक्वल्स टू लॅम्डा 2 D2 अपॉन D2. नाव त्यांनी सांगितलं आहे की W ची व्हॅल्यू तर सेम आहे, सो दोघांना आपण कंपेअर करूया. सो वी हॅव द W1 इज इक्वल्स टू W2. नाव W1 चा फॉर्म्युला आहे लॅम्डा 1 D1 अपॉन D1 इज इक्वल्स टू लॅम्डा 2 D2 अपॉन D2. एक्स्ट्रीमली इझी, काहीही कॉम्प्लिकेशन्स नाही. ऑल्सो त्यांनी सांगितलं की लॅम्डा जो आहे वेवलेंथ त्याची व्हॅल्यू सुद्धा सेम आहे, सेम वेवलेंथ. सो ह्या कॅल्क्युलेशन मध्ये लॅम्डा 1 लॅम्डा 2 लाही आपण कॅन्सल आउट करूया. नाव फाइंड आउट करूया आपल्याला व्हॅल्यू कोणता गिवन आहे D1 अपॉन D2 ची. सो आपण काय करूया हा D1 जो आहे याला राईट हँड साइडला शिफ्ट करूया अपॉन D2 आणि कॅपिटल D1 ऑलरेडी इकडे आहे, हा D2 इकडे शिफ्ट करूया. आता D1 बाय D2 इज इक्वल्स टू D1 बाय D2 आणि आपल्याला ऑलरेडी यांची व्हॅल्यू गिवन आहे विच इज 2/3. हेच आपलं राईट आन्सर असणार आहे.
विच इज आपला ऑप्शन मॅच होतो आहे ऑप्शन ए. एक्स्ट्रीमली इझी क्वेश्चन. आणखी पुढे कंटिन्यू करूयात आपण. काय आहे तिथे? अ ब्लॅक स्पियर हॅज रेडियस कॅपिटल आर whose rate of radiation is E, no problem, at a temperature T. If the radius is made r by 3 and temperature is 3T, the rate of the radiation will be. चलो ठीक. बाय द वे हा क्वेश्चन आला आहे आपला 12th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 3 कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, ज्यामध्ये आपण ब्लॅक बॉडी रेडिएशन साठी एक आपण स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन बघितला होता आणि आपल्या चॅप्टरचा सर्वात लास्ट वाला जो पॉइंट होता ज्यामध्ये आपल्याला ह्या रेडिएशन्स जे आहेत दॅट इज द ई, यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला जो येणार होता दॅट इज समथिंग ई टाइम्स द एरिया टाइम्स द आणखी काहीतरी टेम्परेचर, असा काहीतरी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, ज्यापैकी आपल्याला जे रिलेशन्स यूज करायचे आहेत ते फक्त एवढेच रिलेशन यूज करूया. दॅट दिस ई इज प्रोपोर्शनल टू द रेडियस रेस टू स्क्वेअर अँड टेम्परेचर रेस टू 4. आपल्याकडे हा बेसिक फॉर्म्युला आहे. देन ह्या पर्टिक्युलर केसमध्ये बिकॉज ह्या दोन केसेस आहेत त्यांनी असं गिवन आहे दिस इज E1 R1 T1 आणि इथे आपण लिहूया E2 इज प्रोपोर्शनल टू R2 स्क्वेअर अँड T2 रेस टू 4. आणि आपल्याला त्यांनी गिवन काय दिलं आहे? लेट्स पुट R1 जो आहे याला आपण सिम्पली R पुट करूया जसं त्यांनी सांगितलं आहे, आणि टेम्परेचर 1 जो आहे यालाही आपण सिम्पली T पुट करूया जे त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. बट दिस टाइम रेडियस 2 त्यांनी किती सांगितली आहे ती करायची आहे ओरिजिनल रेडियसच्या 1/3 आणि टेम्परेचर किती करायचं आहे T2 ओरिजिनल टेम्परेचरच्या 3 टाइम्स करायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला व्हॅल्यू जी कॅल्क्युलेट करायची आहे दॅट इज द रेट ऑफ द रेडिएशन विल बी दॅट इज E2 कॅल्क्युलेट करायचा आहे. आपण घेणार आहोत दोघांचा रेशो. आपण असं घेऊया तिथे आपल्याकडे आहे दिस इज द E2 अपॉन E1 इज इक्वल्स टू R2 अपॉन R1 याचा होतो आहे स्क्वेअर आणि T2 अपॉन T1 याचा होतो आहे 4th पॉवर इज इक्वल्स टू R2 ची व्हॅल्यू मला माहिती आहे इट इज द R अपॉन 3 टाइम्स द R याचा होतो आहे स्क्वेअर इंटू T2 ची व्हॅल्यू जी आहे दॅट इज द 3 टाइम्स द T अपॉन T रेस टू पॉवर आहे 4. आपण फक्त R1 आणि R2 जे आहेत यांच्या व्हॅल्यूज पुट केलेल्या आहेत. सो R कॅन्सल झाला, T कॅन्सल झाला आहे, बाकी राहिला आहे 1 अपॉन 3 चा स्क्वेअर इज 1 अपॉन 9 मल्टिप्लाइड बाय 3 चा 4th पॉवर जो आहे दॅट इज द 81 येतो आहे. आणि रिमेंबर आपण इकडे अजूनही E2 अपॉन E1 कॅल्क्युलेट करतो आहोत. सो दिस E2 अपॉन E1 इज इक्वल्स टू दिस इज द 9 आणि फायनल येणार आहे आपल्याकडे E2 इज इक्वल्स टू 9 टाइम्स द E1 जो आहे आपला ऑप्शन डी आहे या ठिकाणी. ठीक आहे. वन्स अगेन आपला जो फॉर्म्युला जो आहे इटसेल्फ इझी आहे, बट मे बी आपले जे कॅल्क्युलेशन जे आहे हे स्लाइटली कॉम्प्लिकेटेड आहे, बट ओव्हरऑल जर क्वेश्चन जर बघितला तर एवढाही काही डिफिकल्ट नाही येतो. देन आहेत आपल्याकडे नेक्स्ट क्वेश्चन द पोटेन्शियल ऑन द प्लेट्स ऑफ द कॅपॅसिटर आर द 20 व्होल्ट अँड द -20 व्होल्ट. द चार्ज ऑन द प्लेट इज द 40 कुलम. The capacitance of the capacitor is question mark. So हा once again क्वेश्चन आला आहे आपला 11th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 12th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 8 इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधनं, ज्यामध्ये आपण कॅपॅसिटन्स, पोटेन्शियल आणि चार्ज यांच्यामध्ये रिलेशन एस्टॅब्लिश केलं होतं दॅट इज Q इज इक्वल्स टू CV. आता ते आपल्याला विचारत आहे व्हॉट इज द कॅपॅसिटन्स. सो कॅपॅसिटन्स साठी फॉर्म्युला येणार आहे इट इज द चार्ज अपॉन द पोटेन्शियल. वाईल त्यांनी चार्ज तर आपल्याला ऑलरेडी गिवन आहे विच इज द 40, वाईल पोटेन्शियल जो आहे पोटेन्शियल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे जसा फॉर्म्युला येणार आहे इट इज द 20 मायनस 20. आपल्याकडे एक पोटेन्शियल हे +20 आहे, दुसरं पोटेन्शियल मायनस, आणि आपण कॅल्क्युलेट करत असतो त्या पोटेन्शियल मधला डिफरन्स
सो देअरफॉर आपल्याकडे कॅल्क्युलेशन येणार आहे, दिस इज 40 अपॉन 40 अँड विच इज इक्वल्स टू 1 कॅपॅसिटन्स आहे म्हणून फॅरड. एक्स्ट्रीमली इझी क्वेश्चन. फॉर्म्युला ही इझी आहे, व्हॅल्यूज ही इझी आहे आणि कॅल्क्युलेशन त्याही पेक्षा अजून इझी. सो आपल्याकडे आहे नाव one of the necessary condition for total internal reflection to takes place is, त्यांनी दिला आहे I is the angle of incidence and IC is the critical angle. once again हा क्वेश्चन आला आहे आपल्या 11th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 8 आपला 11th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 8 जो आहे दॅट इज द रे ऑप्टिक्स किंवा त्यालाच आपण जिओमेट्रिकल ऑप्टिक्स असं बोलू शकतो, ज्यामध्ये आपण लाईटशी रिलेटेड डिफरंट बेसिक फिनोमिनांचा स्टडी करत होतो, ज्यामध्ये आपण ट्रान्समिशन, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डेव्हिएशन, स्कॅटरिंग आणि ह्या सर्वांपैकी एक आणखी छोटासा टॉपिक होता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि हा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होण्याच्या नेसेसरी कंडिशन ज्या आहेत आपल्याकडे दोन नेसेसरी कंडिशन्स आहेत. पहिली नेसेसरी कंडिशन होती की आपला रे ऑफ लाईट जो आहे हा डेन्सर मीडियम मधून रेअरर मीडियम मध्ये जायला हवा, किंवा पहिलं मीडियम डेन्सर दुसरं मीडियम रेअरर, हीच कंडिशन आहे नंबर 1. आणि नंबर 2 जो आहे की आपला अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे हा क्रिटिकल अँगल पेक्षाही ग्रेटर असायला हवा. ह्या दोघांपैकी आपल्याला एकच कंडिशन विचारली आहे त्यांनी. सो वन ऑफ द नेसेसरी, ह्या दोघांपैकी वन ऑफ द नेसेसरी कंडिशन फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन इज ऑप्शन डी, द अँगल ऑफ इन्सिडन्स मस्ट बी ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल. once again purely theoretical आणि आपल्या 11th स्टँडर्डचा चॅप्टर होता. देन आपल्याकडे आहे two particles having mass m and m are moving in the circular path with radius r and r respectively. No problem. The time period for both the particles is same. Okay, the ratio of the angular velocity of the first particle to the second particle will be. सो हा क्वेश्चन आला आहे वन्स अगेन आपला 12th स्टँडर्डचा पहिला चॅप्टर रोटेशनल डायनामिक्स, ज्यामध्ये हे सर्क्युलर मोशन बद्दलची केस देत आहे. ते आपल्याला सांगताय की आपल्याकडे आहे एक पार्टिकल 1 आणि देन आहेत आपल्याकडे अनदर पार्टिकल 2, ज्यांच्या मासच्या व्हॅल्यू आहे कॅपिटल M स्मॉल m, दोघांच्या रेडियसच्या व्हॅल्यू आहे कॅपिटल R स्मॉल r आणि त्यांच्या टाइम पिरियडच्या व्हॅल्यू ते सांगता आहे की दोन्हीही ठिकाणी त्यांचा टाइम पिरियड जो आहे याची व्हॅल्यू आहे कॅपिटल T ओनली. तर ते विचारताय याचा अँग्युलर वेलॉसिटी आहे W1, याची अँग्युलर वेलॉसिटी आहे W2 आणि यांचा रेशो विचारताय. सो आपण हा पिरियड आणि अँग्युलर वेलॉसिटी यांच्यामध्ये जर रिलेशन जर बघितला, वी हॅव T इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन ओमेगा. आता जर दोघांचाही टाइम पिरियड जर सेम जर असेल तर ओमेगाची व्हॅल्यू सुद्धा सेम असणार आहे, W1 इज इक्वल्स टू W2. सो ह्या दोघांचा जो रेशो जो असणार आहे इज इक्वल्स टू कंपल्सरी 1:1, 1/1 और सिम्पली 1 आपण कन्सिडर करू शकतो, विच इज ऑप्शन ए येणार आहे. देन आपल्याकडे नेक्स्ट क्वेश्चन आहे, द टू इंडक्टर्स ऑफ 60 मिली हेनरी each are joined in the parallel. No problem. The current passing through this combination is 2.2 ampere. The energy stored in this combination of the inductor in joule is. So once again हा क्वेश्चन आला आहे आपल्या 12th स्टँडर्डचा आय थिंक चॅप्टर नंबर 12 आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ज्यामध्ये आपण इंडक्टरचा स्टडी करत होतो. व्हाईल ह्या केस मध्ये पुन्हा एकदा बघूयात क्वेश्चन रीड करून काय दिलंय. टू इंडक्टर्स L1 and L2 of 60 millihenry, 60 millihenry, 60 millihenry, no problem. Each are joined in a parallel. LP चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, इट इज पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. चलो ठीक आहे, LP कन्सिडर करूया. वी डोंट नो LP काय आहे. द करंट पासिंग थ्रू दिस कॉम्बिनेशन I is equals to त्यांनी व्हॅल्यू दिली आहे 2.2 एम्पियर. द एनर्जी स्टोर्ड इन दिस कॉम्बिनेशन इज क्वेश्चन मार्क. सो एनर्जी स्टोर्डचा फॉर्म्युला मला माहिती आहे, एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 LI स्क्वेअर
बट इथे बिकॉज ते पॅरलल मोड मध्ये कनेक्टेड आहे तर त्यांचा इफेक्टिव्ह पॅरलल कॉम्बिनेशनचा इंडक्टर जो आहे तो आपल्याला यूज करायचा आहे. वाईल वन्स अगेन इथे जर एलपी जर कॅल्क्युलेट जर केला 1/LP इज 1/60 प्लस 1/60 आणि हे सॉल्व जर केलं तर आपल्याला माहिती आहे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जर दोघे जण जर सेम जर असतील त्यांचा इक्विव्हॅलंट जो असतो हा एक्झॅक्टली हाफ येतो. सो 60 चा हाफ जो आहे दॅट इज द 30. यामध्ये आणखी एक ट्रिक आपण यूज करणार आहोत. नाव आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे एनर्जीची व्हॅल्यू इज इक्वल्स टू 1/2 LP टाइम्स द I स्क्वेअर. तर इथे आपली शॉर्टकट ट्रिक वर्क होती आहे. काय शॉर्टकट ट्रिक आहे? आपले ऑप्शन्स बघा 0.0 0.0 0.0 पासून स्टार्ट होतात. 333 667 984 आणि ते आहे 726. अशा टाइप ऑफ कॅल्क्युलेशन मध्ये कोणताही झिरो, कोणताही डेसिमल पॉइंट, कोणत्याही युनिटचं कन्व्हर्जन कडे काहीही लक्ष देण्याची आवश्यकता नाही. रिमेंबर, असे जर डिफरंट ऑप्शन जर असतील, कोणताही 10 चा पॉवर नॉट नेसेसरी, तो प्लस आहे मायनस आहे नॉट नेसेसरी, कोणताही डेसिमल पॉइंट नॉट नेसेसरी, विच मीन्स इथे हा जो 2.2 आहे काही आवश्यकता नाही, 22 कन्सिडर करा काही प्रॉब्लेम नाही. आणखी आपल्याकडे आहे इथे मिली हेनरी आहे, त्या मिलीचं कन्वर्जन हेनरी मध्ये करण्याची काहीही आवश्यकता नाही आणि स्टिल आपला आन्सर जे आहे हे राईट आन्सर येणार आहे. लेट्स फाइंड आउट हे कसं वर्क होईल. 1/2 रिमेन्स ॲज इट इज. एलपी ची व्हॅल्यू किती आली होती आपली 30. मला 30 नको आहे, आपण ओनली 3 कन्सिडर करणार आहोत. आणि देन I ची व्हॅल्यू किती आहे? इट इज 2.2 and 2.2 into 2.2 एवढं इझिएस्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. सो ह्या 2 ने जर याला डिवाइड जर केलं तर हा येणार आहे 1.1. ना 1.1 into 2.2 जर केला तर हा 2.4 येणार आहे. सो आपण बोलूयात इथे 3 मल्टिप्लाइड बाय यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर हा 2.4 येणार आहे. वन्स अगेन इवन इथे हा 2.4 चा तुम्ही 24 जरी कन्सिडर केला तरीही काहीही प्रॉब्लेम नाही. जर इवन जर हा 2.4 चा डेसिमल जर आपण रिमूव्ह जर केला आणि देन ओनली 24 जरी मी कन्सिडर जर केला तरी वी नो याचा आन्सर जे आहे हे 72 येणार आहे, विच इज ऑलरेडी आपला ऑप्शन सी जो आहे याच्याशी मॅच होत आहे. सो जेव्हा आपण एंट्रन्स एक्झामचे कॅल्क्युलेशन करतो आहोत तर आपण कॅल्क्युलेशन कसं करून त्या राईट ऑप्शन पर्यंत येतो आहे हा कम्प्लिटली अननेसेसरी इररिलेव्हंट पार्ट आहे. आपण त्या आन्सर आणि बरोबर आन्सर पर्यंत रीच व्हायला हवं हे गरजेचं आहे. सो इथे शॉर्टकट ट्रिक आपण अशी यूज केली आहे बिकॉज ह्या चारही ऑप्शन मध्ये डेसिमल प्लेसेस बद्दल काही कन्फ्युजन नाहीये. सर्वांचे डेसिमल प्लेसेस जे आहेत हे सेम आहे. इमिजिएटली शॉर्टकट ट्रिक ऍक्टिव्हेट होतीये. कोणत्याही युनिट्सचं कन्वर्जन करण्याची आवश्यकता नाही. नंबर 1. नंबर 2, कोणत्याही 10 च्या पॉवरची रिक्वायरमेंट नाही. नंबर 3, कोणत्याही डेसिमल प्लेसेसला कन्सिडर करण्याची आवश्यकता नाही अँड स्टिल आपलं राईट आन्सर जे आहे हे बरोबर येणार आहे. दॅट इज ऑप्शन सी येतो आहे इथे. आणखी पुढे कंटिन्यू करूया. अँड देन आपल्याकडे आहे अबाउट द ब्लॅक बॉडी रेडिएशन which of the following is the wrong statement. एव्हरीवन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रॉंग स्टेटमेंट. फर्स्ट ऑफ ऑल आपण जर आपली थेरी जर परफेक्ट जर असेल डायरेक्टली आपण त्या वेनेही सॉल्व करू शकतो आणि जर थेरी जर नसेल देन आपण इथे छोटीशी रिस्क घेऊ शकतो. जर आपल्याला याचं राईट आन्सर जर माहिती नसेल तर देन थोडंफार लॉजिकली आपणही सॉल्व करू शकतो. बट आधी फर्स्ट प्रेफरन्स फिजिक्सला देऊया. So for all the wavelengths intensity is same. Definitely wrong. पहिलाच ऑप्शन जो आहे या ठिकाणी रॉंग ऑप्शन आलेला आहे. सो आपला आन्सर जे आहे दॅट इज ऑप्शन ए आहे. आपल्याला माहिती आहे फॉर वेवलेंथ जे आहे डिफरंट वेवलेंथ ऑफकोर्स त्याची इंटेन्सिटी जी आहे ही डिफरंट असणार आहे. वाईल जर हाच क्वेश्चन जर आपल्याला लॉजिकली जर सॉल्व जर करायचा असेल तर इथे बघा हे दोघे जण ऑप्शन जे आहे for a shorter wavelength intensity is more, for longer wavelength intensity is less and all the wavelengths emitted by a black all the wavelengths are emitted by a black body. हे तीनही ऑप्शन जे आहेत हे करेक्ट ऑप्शन आहे
आणि आपला ऑप्शन ए जो आहे हा या ठिकाणी रॉंग स्टेटमेंट आहे. सो आपला करेक्ट ऑप्शन जो आहे हा ऑप्शन ए येणार आहे. फॉर रेस्ट ऑफ द एव्हरीवन, सर्वांना तुमच्या एंट्रन्स एक्झाम साठी बेस्ट ऑफ लक. होपफुली सर्वजण तुमच्या सर्व एंट्रन्स एक्झाम ज्या असतील या खूप चांगल्या मार्क्सने पास होतील असं आपण प्रेडिक्ट करूया. थँक्यू.